मुख्यमंत्री महोदयांनी 15/3/2024 रोजी, बघा 15/3 म्हणजे 2 वर्षापूर्वी, असे कुठलेही टोल नाके अवैधरित्या महाराष्ट्रात असलेले बंद करू असे आदेश दिले होते आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठलेही टोल नाके असे सुरू असणार नाही असंही सांगितलं। परंतु महाराष्ट्रभर अधिकृत टोल नाक्या व्यतिरिक्त अनधिकृत टोल नाके आरटीओ तेथील या विभागाचे सर्व अधिकारी प्रचंड पैसा गोळा करत आहेत। यामध्ये दुर्दैवानं वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। त्यामुळे भंडारा गोंदियाचे खासदार हे स्वतः देवळीच्या टोल नाक्यावर गेले असतात त्यांना धक्काबुक्की आणि मारण्याचा प्रयत्न झाला। हे पोचलेल्या दलालाकडून काही महिला पोचले गेले आहेत आणि असे कुठेतरी लोकप्रतिनिधी किंवा सामाजिक संघटना पुढे सरसावल्या की त्याला मारण्याचं काम, धमकावण्याचं काम, धक्काबुक्की करण्याचं काम राजरोसपणे सुरू आहे। हा प्रश्न विधिमंडळात आम्ही घेणारच आहोत। परंतु ही टोल वसुली आणि प्रचंड पैसा, लाखो करोडो रुपये वसूल केले जात आहेत। यावर मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे। आम्ही परिवहन मंत्र्यांना ही बाब निदर्शनास आणून दिलेली आहे आणि या अधिकाऱ्यावर त्वरित कारवाई केली पाहिजे। हे अवैध वसुली करण्यासाठी अवैध टोल नाके कसे काय उभारू शकतात, त्यांच्यावर त्वरित कारवाई करून निलंबन केलं पाहिजे, एफआयआर दाखल केला पाहिजे। अशा प्रकारची मागणी सुद्धा आम्ही केलेली आहे। साताऱ्यामध्ये जो संपूर्ण प्रकार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी घडलेला आहे आणि त्या विरोधात आता शिंदेच्या शिवसेनेचे सगळे मंत्री असतील किंवा आमदार पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात निषेध व्यक्त करतात। नाही, आता तेच आहे की जर पोलीस मंत्र्यांना धक्काबुक्की करून मंत्र्यांच्या हातातून सदस्य पळवून नेत असतील तर सामान्य माणूस कुठे आहे? जिथे मंत्र्याच्या हाताला जखम होते, धक्काबुक्कीमध्ये त्यांना मार खावा लागतो आणि 100 साध्या वेशातील पोलीस येऊन 2 मंत्र्यांना पकडून ठेवतात, ढकलत नेतात, त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याला ढकलत नेतात। याचाच अर्थ असा आहे की या सरकारचे इंजिन आता वेगवेगळ्या दिशेनं जाण्याला सुरुवात केलेली आहे आणि महाराष्ट्राचं राजकारण हे मला वाटतं की त्याची पातळीच घसरली आहे। पोलिसच जर गुंडगिरी करायला लागले ते कुणाच्या इशाऱ्यावर? त्या जिल्ह्यातील पालकमंत्री जर सुरक्षित नसेल त्यामध्ये निवडणुका आता कशा होतील? पुढच्या या निवडणुका फेअर होतील का, स्वच्छ होतील का, की असाच दादागिरी करून, गुंडगिरी करून भारतीय जनता पक्ष निवडणूक लढणार आहे, जिंकणार आहे? आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने सत्तेमध्ये राहावं की नाही एवढा अवमान सहन करून, मार खाऊन, हा त्यांचा आता प्रश्न आहे। जर त्यांना सत्ताच आवश्यक असेल, स्वाभिमान नसेल, तो विकला गेला असेल, तो गहाण ठेवला गेला असेल, तर त्यांनी खुशाल राहावं, मार खात जावं आणि सत्तेची फळं चाकत जावी। सत्तेसाठी सत्तेतलेच सगळे मित्रपक्ष एकमेकांच्या विरोधात ठरलेले पाहायला मिळतात। नाही, हे आता धक्काबुक्की आली, हात ला जखम होण्यापर्यंत आली, ही हाताची जखम उद्या डोक्यावर जाईल, मग हे सगळे डोक्यावर पडतील, त्याची सुरुवात झाली आहे आणि डोक्यातून रक्त निघाल्याशिवाय शांत बसणार नाहीत। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।